नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। मी अनुराधा। तर चला, संक्रांती आहे तर संक्रांतीची तयारी चालली आहे। आज भोगी होती पण म्हटलं चला रात्रीच टाईम नाही भेटला तर रात्रीच मी इथे चिक्की बनवायला घेतलेली आहे। तर रात्रीचे 11-12 वाजलेले आहेत, म्हणजे जवळजवळ 10:30-11 वाजलेले आहेत। तर चिक्की बनवायला घेतली। शेंगदाणे भाजून घेतले छानपैकी, अगदी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि छानपैकी खरपूस भाजून घ्यायचे आहेत, जास्त ब्लॅक नाही केले। आणि त्याची साल काढून घेतलेली आहे, पण काही ठराविक शेंगदाण्यांची निघलीच नाही साल। मग त्याच्यामुळे मग आता काय, शेंगदाणे अख्खे ठेवण्यापेक्षा त्याचे 2 भाग झाले पाहिजे किंवा मग थोडे 2 तुकडे। तर मी तेच असे ते खालची जी मुसळे हे ते ओकली त्याच्यानेच मी कुटून घेतलेले आहे ताटामध्येच, जेणेकरून त्याचे 2 पार्ट होतील आणि छानपैकी चिक्की दिसेल आपली। तर थोडंसं अगदी एक छोटा चमचा इथे तूप टाकून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये गूळ टाकून घेतलेला आहे। 2 वाटे शेंगदाणे आहे तर 1.5 बाउल मी इथे गूळ टाकून घेतलेला आहे। छानपैकी मिक्स केला, पूर्ण वितळून घ्यायचा आहे गुळाला आपल्याला। त्याच्यानंतर थोडंसं मिक्स करायचं आहे त्याला आणि थोडा चुटकीभर इथे सोडा टाकून घेतलेला आहे। छान असं क्रिस्पी होते चिक्की आपली, आणि जी बाहेर भेटते दुकानात तशाच पद्धतीने होते। आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। काही कडक पाक वगैरे नाही करायचा असतो याचा जास्त, पण हा गूळ थोडासा हेच होता चिकटसारखा। मी त्याला छानपैकी थोडा वेळ गुळाला शिजू दिलं, म्हणजे छान उकळी आली, छान फेस व्हायला लागला। त्याच्यानंतर मी याच्यामध्ये सोडा टाकलेला आहे थोडासा, पण थोडी चिक्की अशी जी क्रिस्पी होते ना आपली, कडक बाहेर भेटते तशी न होता थोडीशी अगदी सॉफ्ट चिपचिपी झाली होती। तर चिक्कीचा गूळ माहीत नाही कसा होता, तर थोडीफार बिघडलेली आहे, म्हणजे म्हणता नाही येणार, पण छान झाली खाण्यासाठी चिक्की। तर प्लॅटफॉर्मवर थोडंसं तूप लावून घेतलं होतं आणि तिथेच मी ते जे बनवलं होतं सारण आपलं शेंगदाण्याचं चिक्कीचं, तर ते टाकून घेतलं आणि गरमच आहे तोपर्यंत आपल्याला लाटून घ्यायचं असतं। पण हे बघा, हे कसं आहे, अगदी पसरतच आहे, अगदी ताजा आणि फ्रेश असा गूळ होता, तर म्हणून असं होत होतं त्याचं। तर ठीक आहे, होतं कधी कधी असं। तर चिक्कीचं याप्रमाणे गूळ निघालेला आहे माझा। तर हे बघा, तुम्ही बघतच असाल की अशा पद्धतीने तो लाटलाच जात नव्हता पूर्ण, तो वेलन आहे त्याला चिपकत होता। मग त्याच्यावर थोडंसं तरी मी घी लावून घेतलं हाताने, आणि मग आता वाटीला सुद्धा थोडंसं खालून घी लावून घेतलं आणि त्याला असं दाबून घेत आहे, मी प्रेस करून घेत आहे वाटीनेच, आणि असं थोडंसं दाबून दाबून लांब करत आहे। वेलन घेतलं त्याच्याने लाटायला, परत तरीसुद्धा लाटलं जात नव्हतं बघा। आणि म्हणून मग अशा पद्धतीनेच मी बाऊल घेतलं आणि त्याला खाली घी लावून घेतलेलं आहे, आणि त्याच्याने आता त्याला टॅप टॅप करून घेत आहे की जेणेकरून ते खाली स्टिक होईल। आणि छान असं प्रेस झालं की थोडा फॅनही लावून दिला होता, कारण थंड व्हायला पाहिजे म्हणून लवकर, आणि नंतरच ते असं पूर्ण थिक होईल। तर आता मी लाटून घेतलं आहे, थोडंसं वरून हे करून घेतलं। त्याच्यानंतर आता त्याला सुरी घेणार आहे, सुरीने त्याचे काप पाडून घेणार आहेत, कारण मग कडक झाले की एकदाची नंतर तिचे काप वगैरे नाही पडत। तर अशा पद्धतीने काप पाडून घेते। मी दरवर्षी बनवते, पण अगदी खूप छान अशी होते चिक्की। पण ह्यावेळेसचा गूळ अगदी फ्रेश होता ना, त्याच्यामुळे मग त्याला जास्त काही पकवलेलं नव्हतं। मला वाटतं गूळ तुटताना सुद्धा अगदी असा रव्यासारखाच होता तो गूळ, त्याच्यामुळे कदाचित असं झालं असावा। पण अशा पद्धतीने मी इथे चिक्की कट करून घेतलेली आहे। आपली दुसरी बनली तरी अशा पद्धतीने जर ठोकलं ना, अगदी चिक्की तुटते बाजूला, इतकी छान होते। तर ही असं आहे बघा, चिकट सारखीच अशी पूर्ण चिक्कीचा गूळ कसा चिकट होडला जातो त्या पद्धतीने तो होडला जात होता। तर अशा पद्धतीने काप करून घेतले, आणि मी इथे आता चिक्कीचे एक एक काप इथे काढून घेणार आहे। हे बघा, या पद्धतीने काप करून घ्यायचे, म्हणजे अगदी छान असे काप आपले चिक्कीचे पडतात। अशा पद्धतीने काप त्याचे काढून घेतले आणि निघालेही छान ते। तर थोडंसं थंड झालं, फॅन लावून घेतला, तर हे बघा असे छान निघाले, आणि खाण्यासुद्धाही टेस्टी अशी झालेली आहे चिक्की। तर इथे ताटामध्ये सगळं काढून घेतलेलं आहे मी चिक्की, इतकी झाली ती। 2 वाटे शेंगदाणे घेतले होते, तर त्या क्वांटिटीमध्ये इतकी आपली चिक्की तयार होते। तर याच्यानंतर मी इथे आता तिळाचे लाडू वगैरे बनवून घेणार आहे। तिळाचे लाडू बनवायचे आहेत, तर त्याच्यासाठी तीळ वगैरे काढून घेणार आहे। हे बघा, चिक्की छान अशी रेडी झालेली आहे। म्हटलं थोडं फॅन खाली पुढच्या रूममध्ये मी आता ठेवून येणार आहे, बाकी सगळे झोपलेले आहेत। आणि मी इथे रात्रीचं चिक्की करायला घेतली, म्हटलं याचा थोडासा व्हिडिओ बनवूया आपण तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी।
तर बाकीची दुसरी कामं होती ती सुद्धा करून झालेली आहेत. आणि मग इथे तीळ भाजायला घेतलेला आहे मी इथे. आता 250 ग्राम आपली तीळ आहे तर ती भाजून घेतलेली आहे मी. तर तिळीचे लाडू अगदी छान होण्यासाठी मी अख्ख्या तिळीचे नाही करत, तर तीळ भाजून घेतली, त्याच्यानंतर मिक्सरमध्ये थोडी वाटून घेतलेली आहे. एकदम बारीक नाही करायची, थोडीशी जाडसर आपल्याला ठेवायची आहे. त्याच्यानंतर शेंगदाणे घेतलेले आहे 1 वाटी, तर ते सुद्धा इथे वाटून घेणार आहे मी. ते सुद्धा जास्त बारीक नाही करायचे. दोघांना मिक्स करून घेतलेलं आहे ताटामध्ये. आणि गूळ कट करून ठेवला होता तो त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. जितकी आपली तीळ असेल त्याच क्वांटिटीमध्ये आपल्याला इथे जवळजवळ 250 ग्राम इथे गूळ घेतलेला आहे मी. 250च्या थोडा वर होता, कारण शेंगदाणेही होते 1 वाटी, तर त्या प्रमाणेच मी इथे गूळ घेऊन घेतलेला आहे. नंतर सगळा गूळ इथे छान मिक्स करून घ्यायचा हाताने, जितका होईल तितका मिक्स करायचा. त्याच्यानंतर ते सारण इथे आपल्याला मिक्सरमध्ये घ्यायचं आहे आणि बारीक असं वाटून घ्यायचं आहे परत गुळासोबत घेऊन. आणि छानपैकी ते असं तिळीचं शेंगदाण्याचं तेल त्याला सुटतं, मग छान असं होतं, ते थिक होऊन जातं. त्याच्यानंतर त्याचा गोळा तयार होतो. त्याच्यामध्ये आता एलची पावडर टाकून घेतली आणि छान मिक्स करून घेते. हे बघा अशा पद्धतीने गोळा होतं, सगळं मिक्स करून घेणार आहे मी. हा गोळा तयार व्हायला लागला ना म्हणजे मग आपले लाडू छान वळले जातात. बिना पाकाचे लाडू आहेत, खूप टेस्टी लागतात हे सुद्धा अशा पद्धतीने केलं. तुमचा जर गोळा होत नसेल ना तर तुम्ही अगदी थोडंसं तूप याच्यात गरम करून टाकायचं आहे आणि परत मिक्सरच्या भांड्याला थोडंसं फिरवून घ्यायचं आणि मग छान असे लाडू वळले जातात. आणि बिलकुलच वळले जात नसेल तर हे जे सारण आहे ना ते फक्त गॅसवर अगदी थोडंसं गरम करायचं आहे. गरम गरम झालं की अगदी छान असे लाडू वळले जातात त्याचे. तर मी या पद्धतीनेच दरवर्षी लाडू बनवून घेत असते. तर असे लाडू बनवले तर घरातले सगळे खात असतात. पाक बनवले ना तर मग चिक्की आपली झाली ना तशी तुटता वगैरे नाही. थोडासा कच्चा पाक ठेवला ते अगदी छान असे नरम मऊसूद लाडू होतात तेही. पण हे जास्ती टेस्टी लागतं त्याच्यापेक्षा खाण्यासाठी. तर अशा पद्धतीने बनवलं ना तर खूप छान असे मस्त लाडू तयार झालेले आहे. लाडू आणि चिक्की. मी आता रात्रीचे 12 वाजलेले आहे तर सगळं आवरून घेतलेलं आहे. झाड झूड सगळी भांडी घासून घेतली आणि चला तर चला बाकीची कामं करून झाली. मी तुम्हाला म्हटले तशी देवपूजा वगैरे पण झाली आणि ही सगळी तयारी करत होती. हे बघा हुंदी बनवणार आहे ते गुजराती, तर त्याच्यासाठी सगळी तयारी चालली होती. खूप लॉंग प्रोसेस असते सगळ्या भाज्या वगैरे कट करण्याची, तर तेच चाललं होतं माझं. तर तुम्हाला दाखवते, मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ बघा पूर्ण. भाजी अगदी छान लागते, केव्हाही बनवू शकता. आता छानपैकी हिवाळा आहे, हिवाळ्यात भाज्या भेटतात. जवळजवळ आपली भोगीची भाजी असते त्याच पद्धतीने थोडीशी असते. तर चला बघून घेऊया. तर हे बघा इथे तुवेरचे दाणे घेतले, वालपापडी घेतली. 2-3 प्रकारची असते, मी एकच घेतली, सुरती पापडी. त्याच्यानंतर वालाचे दाणे असतात पावटा ते घेतले आहेत. थोडेसे आपले हिरवे चणे घेतलेले आहेत. त्याच्यानंतर हे वाटण बनवून घ्यायचं आपल्याला हिरवी. तर मी सुरती हुंदी बनवणार आहे तर त्याच्यासाठी हे वाटण लागतं. तर इथे लसूण घेतले, लसणाची पात अजून घेऊ शकता तुम्ही, जास्तच असते पण मला एवढीच भेटली तर ती घेतली. हिरव्या मिरच्या घेतल्या, अद्रक लसूण आपल्याला घ्यायचं आहे. किती भाजी आहे त्या क्वांटिटीनुसार तुम्हाला घ्यायचं आहे, किती तिखट खातात त्याप्रमाणे. इथे कोथिंबीर घेतली, कोथिंबीर जास्त घ्यायची, हिरवं वाटण आहे आपलं त्याच्यासाठी. नंतर इथे कच्चं केळं आहे, वांगी आहेत, सुरण आहे, सक्करिया आहे, त्याच्यानंतर छोटे बटाटे आहेत. तर अशा पद्धतीने ह्या भाज्या आहेत. आणि इथे ह्या मुठ्या बनवून घेतलेल्या आहेत. तर ह्या मुठ्या मेथीची भाजीच्या मुठ्या आहेत. याच्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ आणि चण्याचं पीठ, अद्रक लसूणची पेस्ट असं सगळं टाकून मेथीची भाजी बारीक कापून हे मुठी आम्ही रात्री शिजवून स्टीम करून ठेवले होते. आता याला तळून घ्यायचं आहे आपल्याला. आणि ही सगळी अशी भाज्यांची प्रोसेस असते. तर आपण बघून घेऊया कसं बनवायचं आहे ते. हे जे वाटण आहे हे वाटून घेणार आहे मी. कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आणि अद्रक लसूण याचं वाटण बनवून घेऊ. इथे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि इथे आपल्याला मुठ्या तळून घ्यायच्या. तेल गरम झाल्या मी मुठ्या तळून घेते. गोलच बनवून घेतले आहे, तुम्ही कोणत्याही शेपमध्ये बनवू शकता मुठ्या. सगळ्याच टाकून घेतलेले आहे. येऊन गेले तर लवकर तळलं होईल.
छानपैकी तळून झालेले आहे. आता याच्यातच आपल्याला हे जे सुरण आहे, सुरण, मग त्याच्यानंतर जे सक्करिया म्हणजे आपण जे उपासाला खातो ना ते, त्याच्यानंतर हे बटाटे, हे आपल्याला याच्यामध्ये तळून घ्यायचे. ओले होते ना त्याच्यामुळे पाण्यातून धुतले होते, तसेच ठेवलेले. मग आता छान सुद्धा तळून घ्यायचं. हे बघा, हे दोघी तळून झाले. बटाटे सुद्धा तळून घेतले मी, ते थोडेसे होत आलेले आहेत. ते असं सगळं तळून झालं की मग टाकायचं तुम्ही. इथे हे वाटण घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला तीळ आणि शेंगदाणे याचं वाटण आहे ते टाकून घ्यायचं आहे. थोडंसं इथे डेसिकेटेड कोकोनट घेतलंय, थोडंसं घ्यायचं आपल्याला, 4-5 चमचे. त्याच्यानंतर इथे हळद नाही टाकायची आपल्याला, धना पावडर टाकून घ्यायची. 3 चमचे. त्याच्यानंतर थोडासा इथे गरम मसाला टाकून घ्यायचा, 2 चमचे जवळजवळ टाकले, लहान चमचा आहे माझा. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं याच्यात थोडंसं, नंतर आपण भाजींना टाकणारच आहोत. याच्यात जाणारी थोडीशी आपल्याला साखर टाकून घ्यायची. त्याच्यानंतर लिंबूचा रस टाकून घ्यायचा आपल्याला, 1 किंवा 2 लिंबूचा रस टाकून घ्यायचा. आमचूर पावडर टाकून घ्यायची याच्यात. आंबट, गोड, तिखट अशीच या भाजीची चव असते. ही अख्खी हळद आहे, ही टाकून घ्यायची आपल्याला. हळद पावडर नाही टाकायची याच्यामध्ये, हे किसून घेते मी. तर सगळं टाकून घेतलंय. हा सगळा मसाला असा मिक्स करून घ्यायचा आपल्याला. हे हा मसाला थोडा थोडा इथे बटाटा आणि वांग्यामध्ये आपल्याला भरून घ्यायचा आहे. नाही भरलं तरीही चालतं. सगळं भरून घेतलं आहे. आता कुकर ठेवायचा, आपल्याला भाजी बनवून घ्यायची आहे. याच्यात तेल टाकून घेतलंय. तेल थोडं जास्त टाकावं लागतं या भाजीला. 7 ते 8 चमचे मी इथे तेल टाकून घेतलेलं आहे. आता तेल गरम झालं ना, आता आपल्याला हा मसाला याच्यात टाकून घ्यायचा. चांगला परतून घ्यायचा. आणि याच्यात थोडासा आपल्याला सोडा टाकून घ्यायचा आहे, 3 चिटका, कारण भाज्या आपल्या हिरव्या राहतात, त्याच्यासाठी याच्यात थोडा थोडा टाकून घ्यायचा. मसाला टाकल्यावरच टाकून घ्यायचा. जे छान मसाला परतून झाला, याच्यात भाज्या टाकून घ्यायच्या सगळ्या. हे बघा, ह्या ज्या काढून घेतल्या होत्या त्या भाज्या टाकून घेते. धुवून ठेवलेल्या होत्या मी. छान याला परतून घ्यायचं या मसाल्यामध्ये त्या भाज्या. बाकीचं आपण तळून काढलंय ते हे परतल्यावर त्याच्यावरून आपल्याला त्या ठेवून घ्यायचं. कलर सुद्धा अगदी छान असा ग्रीन राहिलेला आहे, बघू शकता तुम्ही. 1 मिनिट परतून घेऊया. आता हे तळलेले सुद्धा आपण याच्यात टाकून घ्यायचे. चांगलं मिक्स करून घ्यायचं. जास्त ग्रेव्ही नसते, आपण 1 ग्लास पाणी टाकून घेऊया.
थोडंसं मीठ टाकून घ्यायचं भाजींच्या भागाचं, आपण मसाल्यात टाकलेलं होतं. मिक्स करून घ्यायचं. आणि याच्यावरून आपल्याला हे भरलेले वांगे, बटाटे हे सगळं आपल्याला इथे ठेवून घ्यायचं आहे. ते जातीलमध्ये आपण थोडी ग्रेव्ही ठेवलेली आहे. या पद्धतीने सगळा मसाला इथे टाकून घेते. त्याच्यानंतर हे कच्ची केळी जी आपण कट केली होती तीही ठेवून घेते. सगळं ठेवून घेतलेलं आहे. तर सगळं टाकून झालेलं आहे. हे बघा मस्त असं ग्रीन दिसतंय. आता याची आपल्याला विसल करून घ्यायची. 2 किंवा 3 विसल याची करून घ्यायची. 2 विसलमध्येच भाजी तयार होते. मग गॅस बंद करून द्यायचा. तर आता 2 विसल झालेले आहे. तर काढून घेतले आणि थोडंसं आपलं पाणी कमी झालंय. थोडं पाणी टाकून घ्यायचं याच्यामध्ये. 1 ग्लास आपण पाणी टाकून घेऊया. टाकून घ्यायचे म्हणून पाणी टाकून घेतलं. थोडासा गॅस चालू केलेला आहे परत. आणि फक्त खालीवर आपल्याला फक्त साईडला पाणी करायचं. हे बघा मिक्स करून घेतलंय. तर आपण 2 मिनटं फक्त याला उकळून घ्यायचं. बघा सगळा स्वयंपाक तयार झालेला आहे. तर चला मी तुम्हाला भाजी दाखवते कशी झालेली आहे. ती छान अशी झाली आणि उशीरसुद्धा झालेला आहे. बघा तुम्ही 2 वाजून गेले करत करत. तर चला माझा आवाजही नाही येत आहे आता. पुढचं तुम्हाला मी फक्त थाळी शेअर करते आणि छानपैकी आता आम्ही जेवणाला सुरुवात करतोय. बघू शकता आता जेवणाची तयारी करते आणि भाजी खूप छान आणि मस्त अशी झाली आहे. गुजराती हुंदीव. तर सुरती हुंदीव मीने बनवलेला आहे. खूप टेस्टी अशी भाजी झाली होती. खूप मस्त लागते ही भाजी. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. आपली भोगीची भाजी असते जरा त्या पद्धतीनेच पण जरा वेगळी असते. आणि पुरी बनवून घेतली होती. काही चपात्या बनवल्या. तर अशा पद्धतीने स्वयंपाक झाला. जेवण झाले. मस्तपैकी रेडी झालेली आहे. जेवण वगैरे झाले. सगळे कामं आवरून झाली. 4 वाजले. यावर्षी तर लेटच झालं नाही तर आम्ही दुपारीच टेरेसवर चालले होतो. तर चला यश गेला आहे पुढेच पतंग उडवायला. केव्हाचा गेला आहे तो जेवण करून परत गेला. तर आता जाऊया बरं. तर हे बघा हा असं लुक आहे आजचा माझा. तर झालेली आहे रेडी. अगदी सिंपल असं आहे. इयरिंग घालून घेतलेले आहेत आणि त्याच्यावर अगदी सिंपल असं मंगळसूत्र. तर अशा पद्धतीने रेडी झाली. तर चला आता टेरेसवर जायचं आहे. बघूया आता दिसता की नाही. ह्यावर्षी कमीच आवाज येतोय ना. तर बघूया वर जाऊन टेरेसवर दिसतात की नाही पतंगाचा. तर आज संक्रांतीच्या दिवशी अशी रांगोळी काढून घेतलेली आहे. पलकने काढून घेतली आहे. वरचं मी काढून घेतलं. खालची रांगोळी तिने काढून घेतली. कारण आपण कामात असलो की मग रांगोळीला सुद्धा भरपूर असा टाईम लागतो काढण्यासाठी. मग पलकला खूप छान रांगोळी काढता येते. तिने काढून घेतलेली आहे. चला तर मग टेरेसवर येऊन गेलेली आहे आणि बघा सगळेजण इथे पतंग वगैरे उडवतात आहे. यावर्षी लेटच झालं आणि हवाही थोडीशी कमी होती. त्याच्यामुळे सकाळपासून तर उडवली ते नाही. यश आणि त्याचे फ्रेंड वगैरे बिल्डिंगमध्ये जितकी मुलं वगैरे राहतात बाकीचे सगळे आलेले आहेत. बाकीचे दुसऱ्या बिल्डिंगवर आहेत. जिकडे हवा जाते त्या दिशेने. आणि पतंग जर का पाहून आली तर ती पकडण्यासाठी खूप जण पळत असतात. बघू शकताय माझे प्रयत्न चालले आहेत पतंग उडवण्याचे. पण ते प्रयत्न कधी होतील पूर्ण ते काय माहीत नाही. तर चालली आहे कोशिश. ती काय खालीच येत होती काईट माझी. ती काही वर जात नव्हती. तर अशा पद्धतीने हा आमच्या टेरेसवरचा नजारा आहे. आणि सगळेजण छानपैकी अशी पतंग वगैरे उडवतात आहे. आणि मी सुद्धा उडवायला घेतलेली आहे. तुम्ही सुद्धा पूर्ण कंटिन्यू बघत राहा. तर हे बघा सगळ्यांची चालली आहे मजा.
यश आणि त्याचे फ्रेंड यशने सुद्धा यश आमचा सकाळचा पतंग उडवण्यासाठी टेरेसवर आलेला आहे. तर या पद्धतीने सगळीकडे पतंग वगैरे तुम्हाला दिसत असतील. आणि थोडीशी आता संध्याकाळ व्हायला आलेली आहे. तर संध्याकाळी जरा पतंग वगैरे कापवून येतात. दिवसभर खूप ऊन होतं, म्हणजे कोवळं ऊन येते, इतकंही ऊन नव्हतं. पण आता अंधार पडायला सुरुवात झालेली आहे. ह्यावेळेस लेटच झालं टेरेसवर यायला. आणि काही इतकं मला खास म्हणजे सगळीकडे काही दिसल्या नाही इतके पतंग वगैरे उडवताना. बघूया तुमच्याकडे कसं काय संक्रांती वगैरे साजरी झाली ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आमच्याकडे तर अशा पद्धतीने साजरीच केली जाते संक्रांती. गई गई नहीं निघाली पक्का आहे. असं हँड ठेवा इकडे. तर मीही इथे पतंग उडवायला घेतलेली आहे. सतीशन त्यांनी पतंग उडवली 2-3 वेळा, म्हणजे उडवली 2-3 तर कापल्या गेल्या, म्हणजे कपावून गेली. जो मांजा होता वगैरे डील वगैरे सोडला. यश म्हणत होता ह्या साईडने ये आणि पकड. माझासुद्धा बोट वगैरे कापला गेला होता. पतंग पकडायला लागली आणि तिला ओढावं लागतं, तर तेव्हाच बोट कापला गेला आणि मीने पतंग सोडली तर ती कापली गेली होती. तर अशा पद्धतीने पतंग वगैरे उडवून घेतले सगळ्यांनी. संध्याकाळ झालेली आहे. तर चला आता खाली जायचं आहे. अजून भावाकडेही जायचं आहे. तर पण तेच आमच्याकडे आले होते. आता पुढे तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये. आता अंधार पडत आलेला आहे. तर पुढचा व्हिडिओ खाली आपण जाऊया घरी, त्याच्यानंतरच पुढे कंटिन्यू होईल थोडाफार. मग खोली ना रंगोली पलकने रांगोळी बनवली होती, दाखवली मी तुम्हाला. छान दिसते. पाहुणे येऊन बसले, आम्ही पतंग उडवायला गेलो होतो. चला घे फिल्म. फोटो काढा घ्यायचं जिकडे काढ ना. आता पुरा आकार नाही, पुरा आकार. अरे नाही 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 धन्यवाद. चिक्की घ्या, चिकट राहा. तिकडून घ्या, गोड गोड बोला. जय श्रीराम. चिक्की घ्या, चिकट बोला. ती ना बोल कसं काय माहिती बोल कसं आहे. हा ना चिक्की देऊ का? खाऊन घ्या. मोबाईल दाखवलं का तुमच्या चिक्की नाही दाखवली मी ना चिक्की व्हिडिओमध्ये. आमच्याकडे अशा पद्धतीने उत्तरायण साजरी केली जाते. तुम्ही कोणत्या पद्धतीने करतात? आपल्या महाराष्ट्रात तर सगळीकडे जाता. लहानपणीची आठवण येते खूप साऱ्या सणांची. इकडे काही असं म्हणजे सण महाराष्ट्रात जे वाटतं तसं इकडे या साईडला वाटत नसतं. तर अशा पद्धतीने उत्तरायण साजरी केली. तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला, तुम्हाला जर आजचा हा संक्रांतीचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.